देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। निकालाच्या 13 दिवसांनंतर महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन। फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ। शपथविधीपूर्वी शिंदेंकडून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंना अभिवादन। अजित पवारांचा अनोखा विक्रम, 6व्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी। दादांकडे अर्थ, जलसंपदा आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव। पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यातील रुग्णाला 5 लाखांची मदत, निधीतून चंद्रकांत कुऱ्हाडेंना अर्थसहाय्य। फडणवीसांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर पहिली सही। निकषात असलेल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणार, 2100 रुपये देणार, वचननाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करणार। पदभार स्वीकारताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। सीएम असताना कॉमन मॅन म्हणून काम केलं, आता DCM म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन म्हणून काम करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण, नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 11 किंवा 12 तारखेला होण्याची शक्यता। भाजपचे 11 ते 12, शिवसेनेचे 8 ते 9 तर राष्ट्रवादीचे 8 ते 9 शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पुढील 5 वर्ष सरकारच्या चांगल्या उपक्रमांना पाठिंबा असेल, राज ठाकरेंकडून ट्विट करत महायुतीचं अभिनंदन। तर फडणवीसांना 2019ला संधी मिळायला हवी होती म्हणत उद्धव ठाकरेंवरही निशाणा। खुर्चीसाठी नव्हे तर राज्याच्या विकासासाठी आणि लोकसेवेसाठी देवेंद्रजी पुन्हा आले। फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पत्नी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया।